नमस्कार मित्रांनो. आज आपण मार्केटमध्ये ट्रेड केला नाहीये, कारण मला नाही वाटत आज ट्रेड करण्यासारखा मोमेंट आहे. जोपर्यंत ह्या लेवलच्या 750च्या वरती मार्केट होल्ड करत नाही तोपर्यंत आपण इथं काही वरती ट्रेड करणार नाहीये. आणि राहिला प्रश्न खाली खाली भरपूर सपोर्ट लेवल आहेत की काल आज गॅप अप ओपन झाले, त्याच्यामुळे मला नाही वाटत वरती पण जास्त चांगले मुवमेंट आहेत. आणि खाली पण जर भेटली तरी ती जे ऑप्शन मध्ये जे मूव्ह व्हायला पाहिजे ती म्हणावी तशी होणार नाहीये. त्याच्यामुळे आपण आपण दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ पाठवला होता. गेल्या मला वाटतं मी मंगळवारी ट्रेड केला होता या लेवलला. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथं हे करणार आहे. ठीक आहे, ट्रेड केला होता, आपल्याला प्रॉफिट झाला होता ह्या लेवलला. मला वाटतं ह्या लेवलला ट्रेड केला होता आपण. आणि आपण मी एकच ट्रेड केला, ह्याच्यानंतरची घेतली नाही, कारण मी एकच ट्रेड करायचं ठरवलंय डे मध्ये. त्याच्यामुळे मी हे काही अचीव्ह केलेलं नाही. पण मी त्या दिवशी जो व्हिडिओ बनवला त्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की दुसऱ्या दिवशीचं मार्केट हे, कारण ऑलरेडी 2 दिवस चांगले, 2 ते 3 दिवस चांगले मूव भेटल्यामुळे दुसऱ्या दिवशीचं मार्केट हे या लास्ट ह्या एरियामध्येच कुठेतरी ओपन होईल. ह्या एरियामध्येच कुठेतरी ओपन होईल आणि झालं तेच झालं. आणि त्याच्यामुळे आपण इथं काही ट्रेड केलेलं नाहीये. मूव्ह होत्या इथं, पण आपण इथं काही ट्रेड केलेलं नाही आणि टाइम पण नव्हता ट्रेड करायला. आणि आज जो गॅप अप झाल्यामुळं, जर आज जर गॅप अप न होता ह्या लेवलला जो ओपन झाला असतं आणि इथं खाली ब्रेक केला असतं तर आपण नक्कीच इथं ट्रेड केला असता. पण तो ऑप्शन आपला आज आपला सेटअप झाला नाही, त्याच्यामुळे आज काय आपण ट्रेड करणार नाहीये. आणि आपण हे लास्ट 2 दिवस पण एक्सपायरी पण ट्रेड नाही केलं, या दिवशी पण या दिवशी पण ट्रेड केलेलं नाहीये. फक्त आपण मार्केट व्ह्यू केलाय, पण ट्रेड एक पण घेतलेला नाही. जो आपला लास्ट ट्रेड आहे तो इथंच केलेला आहे. तो आपल्या सेटअप साठी वाट बघा. आपला सेटअप आला तरच आपण ट्रेड करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. उगाच ट्रेड करायचं म्हणून करायचं असं नाही करायला पाहिजे. बघा आता ह्याच्या खाली जर मूव झाला तर बऱ्यापैकी छोटीशी मुवमेंट भेटेल, पण जी पाहिजे तशी मुवमेंट नाही भेटणार. या लेवल पर्यंतच भेटेल. तर आपल्याला असे छोटे छोटे पॉइंट काढायला बसायचं नाही. आता आता मोठ्या मूव साठी आपण थांबणार आहे. तर मला नाही वाटत मला आज ट्रेड करायला जमन. जरी आता इथनं खाली ह्याच्या खाली जरी मूव भेटली तरी ट्रेड करायला जाईल, कारण मला थोडंसं कामामुळं मी काय आज ट्रेड करू शकणार नाही. फक्त एक जस्ट व्ह्यू साठी म्हणून मी आलो, कारण मी 2 दिवस व्हिडिओ बनवू शकलो नाही का, तर मला मला मी ट्रेड करायला मी अवेलेबलच नव्हतो. आणि जरी असतो तर मी या ठिकाणी ट्रेड केला नसता, कारण मी शक्यतो ठरवलं होतं की फक्त बुधवारी ट्रेड करायचं. पण माझा ऑलरेडी ट्रेड जी बुधवारी मला मूव भेटायची ती मला मंगळवारी भेटल्यामुळे मी बुधवारी जास्त ट्रेड करण्यासाठी बघितलं नाही. ठीक आहे. तर चला मित्रांनो, परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.